महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विधानसभेत मंजूर करण्यात आले। या बिलामध्ये शेतीची व्याख्या अत्यंत व्यापक स्वरूपात करण्यात आली। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 48 महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। विधेयक विचारात घेण्यात येत आहे। 2 आता विधेयक खंडशः विचारात घेणे। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2 ते 19 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होचे बहुमत आहे। खंड 2 19 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले। तर विधानसभेमध्ये महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मंजूर झाल्यानंतर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली। विधेयकाला पाठिंबाच, पण त्यातील कलाकारीला काहीच अर्थ नाही असं जयंत पाटलांनी म्हटलंय। विधेयक बोगस आहे म्हणण्याचं धाडस करणार नाही असं जयंत पाटलांनी म्हटलं। तर कोणता नवीन निर्णय घेतला तरी चेष्टेवारी नेला जातो असं पडळकरांनी म्हटलंय। विधेयक बोगस असल्याचं वक्तव्य तुम्ही कसं काय करता असा प्रश्न पडळकरांनी केला। त्यांनी हे जे सगळं आहे त्याला माझा पाठिंबा आहे, पण आतला बिलातला संदर्भ जो आहे किंवा आतले जे कलाकारी केलेली आहे याची काही गरज नाही। हे सगळं बोगस आहे, बोगस आहे असं म्हणण्याचं धाडस मी करत नाही। पण तुमच्या 3 कमिट्या तुम्ही केल्या, काही दिलेलंच नाही। माझा तोच आग्रह आहे, काही दिलं तुम्ही अध्यक्ष महोदय, तुम्ही या बिलावर 10 मिनिटं भाषण करा, आम्ही सगळे शांत होऊ की काय दिलंय तुम्ही सांगा। म्हणजे महिलांना फसवण्याचा कार्यक्रम आहे। 10 मिनिटं 40 नवीन निर्णय घेतला तर ती चेष्टावारी सगळे विषय घेऊन जात आहेत। अरे या महाराष्ट्रामध्ये महिलांच्या बाबत जर एखादं विधेयक येत असेल, हा तुम्ही त्याच्यामध्ये सूचना करा, त्याची टिंगलटवाळी करता तुम्ही, त्याच्यावरती तुम्ही बोगस हे बिल आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट करता।